वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीसोबतच्या जागा वाटप तिढ्यावर अकोल्यात फलकबाजी सुरू आहे। अकोलेकरांच्या नावानं महाविकास आघाडीला सवाल करणारे फलक संपूर्ण शहरात लागलेत। या फलकांच्या माध्यमातून महाविकास आघाडीला काही सवाल विचारले गेलेत। या फलकांची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे। आमदार रोहित पवार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बारामती ॲग्रो साखर कारखान्यावर ईडीनं जप्तीची कारवाई केल्यानं आता कारखाना बंद होईल अशी अफवा पसरवली जाते आहे। मात्र त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय। मात्र ईडीनं कारवाई केली असली तरी कारखाना हा चालूच राहणार आहे अशी माहिती बारामती ॲग्रो साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी दिली आहे। तर सोमवारी आमदार रोहित पवार यांनी कारखान्याला भेट देऊन ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार, ऊस वाहतूकदारांशी संवाद साधलाय। अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सवर गोळीबार केला गेलाय। त्यात 4 जण जखमी झाले। नांदगाव पेठ टोलवरून काही अंतरावर ही घटना घडली आहे। तर अज्ञात आरोपी पसार झालाय। जखमींना तातडीनं तिवसा रुग्णालयात दाखल केले गेले। नांदगाव पेठ आणि तिवसा पोलीस घटनेचा तपास करतायत। नाशिक लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येत आहेत। शांतिगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात काल रात्री भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघावर भाजपाने देखील दावा केलाय। भारत जोडो न्याय यात्रा 14 तारखेला नाशिकमध्ये येणार आहे। शहरातील शालिमार चौकात राहुल गांधी सभा घेणार आहेत। शरद पवार देखील नाशिकच्या चांदवडमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत न्याय यात्रेत सहभागी होणार आहेत। राहुल गांधी पुढे त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेणार आहेत। मात्र ते काळाराम मंदिरात जाणार का यावर अद्याप निर्णय झाला नाहीये। धुळे शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांमध्ये चक्क कचरा डेपोमधील कचऱ्याचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय। यावेळेस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कैलास चौधरी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत निषेध केलाय। मुंबईतल्या बहुचर्चित सागरी किनारा मार्गाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार आहे। लोकसभा आचारसंहिता लागण्याआधी शिवसेनेच्या पक्ष बांधणीला सुरुवात झाली आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये शिवसेना माजी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक हे देखील उपस्थित होते। अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला। ठाणे लोकसभा क्षेत्रात शिवसेनेकडून रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत आहे। रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं संताप व्यक्त केलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं वायकरांचे फलक फाडलेत, तर वायकरांच्या नावाला काळं देखील फासलंय। नाशिकमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झालाय। गोळीबारात 1 जण ठार झालाय। नाशिकच्या रविशंकर मार्ग येथील एका सोसायटी बाहेर हा प्रकार घडलाय। गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसान झालेल्या पिकांच्या मदतीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती। त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 206 कोटी मंजूर झालेत। महाराष्ट्रातील आणखी एका प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। मराठवाड्यातील लातूर येथील बहुप्रतीक्षित रेल्वे कोच फॅक्टरीचं मंगळवारी सकाळी 8 वाजता उद्घाटन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत। 60,000 कोटींचा बंपर प्रोजेक्ट आहे। यामधून 50,000 रोजगार निर्मिती होणार आहे। इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भरघोस असा निधी आणल्यामुळे इंदापूर तालुक्यातील कळंब गावातील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची हत्तीवरून मिरवणूक काढली। तसेच यावेळेस गावकऱ्यांच्या वतीने भरणे यांचं जल्लोषात स्वागत केले गेलं।
छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांचे पाण्यासाठीचं विघ्न कमी होताना दिसत नाहीये। शहराची तहान भागवणाऱ्या मुख्य जलवाहिनी शनिवारी संध्याकाळी चितेगाव जवळ फुटली। दुरुस्तीचं काम तब्बल 19 तास चाललं। रविवारी दुपारी 4 वाजता काम पूर्ण झाल्यानंतर पहिला पंप हा सुरू करून पाणी पुरवठा सुरू झाला। लोकसभा निवडणूक प्रसिद्धी समितीतील प्रवक्ते, नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपाकडून विशेष सल्ला दिला गेलाय। तुम्हाला उलटसुलट प्रश्नांचा मारा केला जाईल, त्याची उत्तरं देताना सावधगिरी बाळगा। घाईघाईनं उत्तरं देण्याच्या नादात नवा वाद किंवा वादंग निर्माण करू नका, असे अनेक सल्ले भाजपाच्या लोकसभा प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीनं प्रसिद्धीची जबाबदारी असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलेत। बॉलिवूड सेलिब्रिटींना भेटण्यासाठी चाहते अक्षरशः जीवाचं रान करतात। मग कधी त्यांच्या घराबाहेर जाऊन उभं राहतात, तर कधी त्यांच्या वाढदिवसाला त्यांचा फोटो काढून किंवा त्यांची दुरूनच भेट घेऊन समाधान व्यक्त करतात। रविवारी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर जमलेल्या त्यांच्या चाहत्यांची अशीच भेट घेतली। नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून इम्युनिटी सोशल फाउंडेशनतर्फे रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये महिला बुलेट रायडर्सनं पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख परिधान करून स्टंटबाजी सुद्धा केली आहे। श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे आयोजित कृषी प्रदर्शनाचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं। डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठानं कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। या कृषी प्रदर्शनामध्ये नारळ, सुपारी, हळद, कंदमुळं तसेच खेकडा शेतीबाबत माहिती करून दिली। यावेळेस प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील केला गेला।